सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. गुड मॉर्निंग सर्वांना. साऊ बघा कशी खेळतीये. खेळत होती, पुस्तकं बघायची सोडून ती खात पण होती. आणि सकाळी बघा वातावरण पण किती छान होतं. सगळं आवरून मी सकाळी चहा चपाती खाल्ली. त्यानंतर बघितलं पाऊस येऊ शकतो म्हणून पटकन कपडे काढून घेतले. आणि आज सकाळी सगळे आंघोळी वगैरे उरकून घेऊन पटकन कपडे पण वाळत टाकून दिले. सर्वात आधी कपडे वाळत टाकले, त्यानंतर माठ स्वच्छ धुवून घेतला. रोज सकाळी मी माठ स्वच्छ धुवून भरते. त्यानंतर तुम्ही बघू शकता माठ वगैरे धुवून भरायला लावून दिला. त्यानंतर साऊला गरम पाणी केलं. साऊला आम्ही गरम पाणीच देतो. त्यानंतर मटकी घेतली. मटकी इथं मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि मटकीमध्ये मी जिरे, मोहरी आणि कढीपत्ता फोडणी दिली. सगळं टाकून बघू शकता अशी मस्त मटकी इथं मटकीमध्ये मी हळद वगैरे टाकून फोडणी दिली. आणि त्यासाठी मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेत, लसूण, मिरची आणि बघू साऊ पण मस्त झोपली होती म्हणून म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा. त्यानंतर पोळ्या बनवल्या. पोळ्या बनवल्यानंतर मी पटकन मसाला मी बारीक करत नाही, कारण की साऊ उठल्यानंतरच बारीक करते, कारण की आवाज झाला की साऊ लगेच उठून जाते. आणि इकडे साऊ पण उठली होती तोपर्यंत बघू शकता. मला चला चला चला, चुच्चू केली का? चुच्चू केली. छान 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 छान. आणि इथं मी नाचणी घेतली होती साऊला बनवण्यासाठी. गरम पाणी बनवायला ठेवलं होतं इकडं आणि तोपर्यंत मसाला बारीक करून मसाला मटकीमध्ये टाकून दिला होता. साऊचं पाणी गरम झालं होतं नाचणीसाठी. त्यात मी थोडंसं तूप टाकलं आहे 2 थेंब. आणि बघू शकता नाचणीचं पीठ मी मिक्सरमधून बारीक करून मी कशी बनवली नाचणी त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे, कारण की सगळं एका व्हिडिओत टाकलं तर बघायला पण कंटाळवाणं वाटेल. आणि बघू शकता मस्त पीठ टाकून हलवून घेतलं. आणि साऊ बघा, साऊची रिॲक्शन बघा पहिल्या घासाला कशी. त्यानंतर मी पण जेवण केलं आणि साऊला अंघोळ घातली मस्तपैकी. आणि त्यानंतर साऊला झोपी लावायला घेतलं आणि साऊला मी झोळीत टाकली गुंडाळून. आणि साऊने परत सू केली होती म्हणून तिला परत बाहेर काढलं आणि दुसऱ्या ह्याच्यात ओढणीत गुंडाळून परत झोपी लावली. साऊ झोपल्यानंतर भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. बघू शकता सगळं आवरलं. आणि साऊ झोपते तोपर्यंत पटकन आवरायचं असतं म्हणून फास्ट सगळं करून घेते. सगळं आवरायचं असतं. किचन बेसिन वगैरे सगळं आवरलं होतं. आणि बाहेर पण पावसाचं वातावरण झालं होतं. तोपर्यंत साऊ पण उठली. बघू शकता साऊ पण उठली होती. तिला मस्त ड्रेस घातला होता आणि ती बघा किती छान दिसते आणि किती छान स्माईल, गोडूबाई. आणि त्यानंतर मी भाजी निवडायला घेतली होती, पण थोडीशी भाजी निवडली. त्यानंतर मला साऊला खायला पण बनवायचं होतं. सकाळी तिने एवढं 2च चमचे खाल्लं होतं म्हणून ती झोपेतून उठल्यावर परत तिला नाचणी बनवली होती. आणि नंतर बनवलेली नाचणी तिला आवडली पण होती आणि तिने ती खाल्ली पण. नंतर बनवलेली नाचणी खूप छान झाली होती. आणि नाचणी बनल्यानंतर थंड झाल्यानंतर तिला जेलीसारखं टेक्स्चर येतं. बघू शकता इथं. आणि नंतर बनवलेली नाचणी साऊला मस्त आवडली होती आणि झोप झाल्यानंतर तिने खाल्ली पण. बघू शकता. त्यानंतर मी राहिलेली मेथी निवडायला घेतली, पण साऊ इकडून तिकडून ओढत होती. तुम्ही बघू शकता इतकी मस्ती करीत होती की बस.
साऊसोबत माझा दिवस कसा जातो मला पण समजत नाही. त्यानंतर साऊला बघू शकता मी घेऊन बसत होते, तरी पण तिला परत भाजीच निवडायची होती. सारखी ओढत होती भाजी इकडून तिकडून. साऊ आता मम्मा, बाबा असे शब्द पण बोलायला लागली. त्यानंतर भाजी निवडून घेतली आणि बघू शकता बाहेरचं वातावरण, वाव. पाऊस येईल असं वाटत होतं आणि साऊला मी बाहेर वातावरण दाखवायला घेऊन गेले. साऊ खेळल्यानंतर इथं साऊ झोपली होती माझ्या मांडीवरच, पण तिचे नखं थोडेसे वाढलेले होते म्हणून तिचे नखं काढायला घेतले. आणि ती जागी असताना नखं हात पण लावून नाही देत बोटांना, आणि खूप खूप लक्षपूर्वक तिचे नखं काढावं लागतात. म्हणजे सर्वच बाळांसाठी ही गोष्ट खूपच हे लक्षपूर्वक करावी लागते. तिचे नखं काढून घेतले आणि ती झोपलेली होती. हळूच हळूच सर्व नखं काढलीत. त्यानंतर संध्याकाळी साऊच्या बाबांनी मेथीची भाजी बनवली, बघू शकता. आणि मी संध्याकाळी साऊसाठी ॲपल प्युरी बनवली होती आणि साऊने ती काही एवढी खाल्ली नव्हती. संध्याकाळी ती खात पण नाही, म्हणजे थोडंसं खाती. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत जा कमेंटमध्ये, कारण की मला पण व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. नक्की कमेंट करत जा, लाईक शेअर करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओत काही ॲड करावंसं तुम्हाला वाटत असेल किंवा नवीन व्हिडिओ कशावर बनवायचा तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवला पाहिजे, तर तुम्ही सांगू शकता. मी नक्की तसा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.